Warm welcome to all my friends. माझ्या या चॅनलमध्ये AGS Broker and One एक तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. We have been discussing words, we have been discussing vocabulary enhancement through root word technique, right? And आपण याच्यामध्ये आपला एम्फसिस वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकाचा या बुकचा एम्फसिस हा लर्निंग वर्ड्स थ्रू आयडियाज है ना आणि लर्निंग वर्ड थ्रू रूट वर्ड्स राईट हा आपला एम्फसिस आहे. And we are delving deep into the beautiful world of vocabulary, right? So it feels great to be back with you yet with another session. Today we are going to explore various professionals or various scientists and we are going to learn new words based on the same roots and every session we get to know that developing vocabulary is not a mammoth or gigantic or herculean or Sisyphean task. It's easily doable. It's doable provided you develop that perspective है ना. दृष्टिकोन फक्त एक राईट ठेवला vocabulary मध्ये तर हे ऍक्च्युली सोपं आहे बिकॉज लँग्वेज इज जस्ट अन एक्सप्रेशन. इट्स नॉट अ रॉकेट सायन्स, राईट? सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन टुडेज सेशन. आज आपण बघूया काय आहे आपल्याकडे. सो लास्ट सेशन मध्ये आपण जे काही डिस्कस केलं त्याच्याशी रिलेटेड काही एक्सरसाइजेस आहेत. काही आज आपल्याला एक्सरसाइजेस सॉल्व्ह करायचे आहेत. आपण ऑफकोर्स द अप्रोच इज गोइंग टू बी थ्रू दिस बुक. पूर्ण या पुस्तकाच्या शेवटापर्यंत अप्रोच हा तोच आहे. लर्निंग वर्ड्स थ्रू आयडियाज अँड लर्निंग वर्ड थ्रू प्रिफिक्स सफिक्स अँड रूट वर्ड्स, राईट? सो आपल्याला याच्याकडे कॅन यू वर्क विथ द वर्ड्स. वी हॅव गॉट टू सॉल्व्ह दिस एक्सरसाइज अँड त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे वी हॅव राईट. सो कॅन यू वर्क विथ द वर्ड्स सायंटिस्ट अँड प्रोफेशनल फील्ड. कोणता सायंटिस्ट आणि त्याचं प्रोफेशनल फील्ड काय आहे, राईट? हे आपल्याला मॅच द कॉलम्स करायचे. अँथ्रोपोलॉजिस्ट, राईट? अँथ्रोपॉलॉजिस्ट. आता आपण याच्यामध्ये एक बघितलं होतं. अँथ्रोपॉज मीन्स मॅन ऑर मॅनकाइंड आणि लॉजिस्ट इज स्टडी. सो स्टडी ऑफ वी मे से डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. सो या डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रेस है ना. मानवाची म्हणजे मानव प्रजातीची कशी कशी डेव्हलपमेंट होत गेली. सो वनचा आहे सी, राईट? वन गिव्ह सी. ऍस्ट्रोनॉमर याच्यामध्ये नोमॉस मीन्स अरेंजमेंट. ऍस्ट्रो इज फॉर स्टार्स. सो ऍस्ट्रोनॉमर इज लेट्स से ऍस्ट्रोनॉमर इज पुढे आपल्याला कदाचित मिळेल नंबर 2 चं. सो 1 चं सी, 2 चं लेट्स से 2 चं आपल्याला मिळेल ओके जस्ट वेट. We can find 2 in the next slide probably. Astronomer, okay. Animal life, plant life, wait. So we have to go back. Astronomer. येस, सेलेस्टियल फिनॉमिना, राईट? आता सेलेस्टियल हे जे वर्ड आहे ना सेलेस्टियल. सो 1 चं आहे सी, 1 चं आहे सी आणि 2 चं आहे सेलेस्टियल फिनॉमिना दॅट इज डी. सो वेन वी से सेलेस्टियल किंवा हेवनली है ना, हे जे दोन वर्ड्स आहेत सेलेस्टियल किंवा हेवनली, तर याचा या कॉन्टेक्स्ट मध्ये या आपल्या कॉन्टेक्स्ट मध्ये याचा अर्थ आहे आकाशीय. आकाशीय किंवा खगोलीय असा अर्थ आहे. सो आकाशात किंवा है ना आकाशात घडणारे जे फिनॉमिना असतात, ज्या घटना असतात त्यांचा अभ्यास करणारा तो ऍस्ट्रोनॉमर, राईट? ऍस्ट्रोनॉमर. सो त्यानंतर आपल्याकडे जिओलॉजिस्ट 3. जिओलॉजिस्ट मीन्स अर्थ. जिओ मीन्स अर्थ and logos means study. One who studies the earth, geologist, G. So 3 becomes G. Then 4 biologist becomes plant life. आपण जे मागच्या स्क्रीनवरती प्लांट लाईफ आहे याच्यानंतरच्या मागच्या स्क्रीनवर आहे प्लांट लाईफ. सो त्यानंतर सॉरी, बायोलॉजिस्ट इज स्टडी ऑफ लिव्हिंग मॅटर. बायोलॉजिस्ट इज स्टडी ऑफ लिव्हिंग मॅटर किंवा स्टडी ऑफ लाईफ.
सो हे मागच्या स्क्रीनवरती आहे, स्टडी ऑफ लाईफ ऑर लिव्हिंग मॅटर. बोटॅनिस्ट इज स्टडी ऑफ प्लांट्स. बोटॅनिस्ट स्टडी ऑफ प्लांट्स मागच्या याच्यावरती आहे, मागच्या स्लाइडवरती याच्या मागे. झुओलॉजिस्ट इज स्टडी ऑफ एनिमल्स. एंटोमॉलॉजिस्ट इज स्टडी ऑफ इन्सेक्ट फॉर्म्स, एफ. याचा येणार एफ. सो बायोलॉजिस्ट, बोटॅनिस्ट आणि झुओलॉजिस्ट याचे आय थिंक तिन्ही मागच्या याच्यावरती आहेत. येस, बायोलॉजिस्ट, बोटॅनिस्ट आणि झुओलॉजिस्ट 4, 5, 6 याचे मागच्या पेजवरती, मागच्या स्लाइडवरती आहेत मिनिंग्स. सो बघू आपण. सो वेट. So biologist, all forms of living matter. Biologist is all forms of living matter. आणि तिकडे होतं बोटॅनिस्ट ॲनिमल लाईफ आणि झुओलॉजिस्ट प्लांट लाईफ है ना. त्यानंतर फिलॉलॉजिस्ट इज स्टडी ऑफ लँग्वेज, राईट, स्टडी ऑफ लँग्वेज. 8 फिलॉलॉजिस्ट इज स्टडी ऑफ लँग्वेज. सो काय याच्यात बघू आपण, मागच्या याच्यात होतं philologist is language. Philologist is language, right? So this gives E. Philologist is a language. Then philologist is one who studies language. Semanticist is one who studies meanings and psychological effects of words. Seman. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता आपण थोडं काय करूया, इथून पुढे थोडंसं आपण निमोनिक्सचाही आधार घेऊ. निमोनिक्स म्हणजे काय, आपण आपल्या स्वतःच्या अशा काही सोप्या ट्रिक्स तयार करतो. शब्द तुम्हाला समजा लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगेन, की जसं सिमेंटिसिस्ट म्हणजे काय, मिनिंग्स ऑफ वर्ड्स हा एक भाग आहे. आणि मिनिंग म्हटलं की आपण त्याचा विचार करतो तेव्हा आपल्यावरती काही ना काही सायकोलॉजिकल इफेक्ट होत असतो. सो सिमॅन्टिसिस्ट इज मीनिंग. सो कसं लक्षात ठेवायचंय, आपण असं लक्षात ठेवू शकतो, सिमॅन्टिसिस्ट है ना, सिमॅन्टिसिस्ट. सो याच्यामध्ये मॅन आहे, मॅन आणि मीनिंग मध्ये मीन आहे. सो सिमिलर साऊंडिंग, म्हणजे अगदी सिमिलर नाही पण तुम्ही मॅन वरनं मीन असं लक्षात ठेवू शकता. सो सिमॅन्टिसिस्ट इज वन हू स्टडीज मॅन. Man means mean. So meaning of the words and their impact, psychological effect of words. That is semanticism. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे अजून एक होतं कम्युनिटी अँड फॅमिली लाईफ. तर तिकडे होतं ना सोशिओलॉजिस्ट, राईट, सोशिओलॉजिस्ट. सो याच्यामध्ये पुढे आहे कम्युनिटी आणि सोशिओलॉजिस्ट इज कम्युनिटी अँड काय होतं ते, कम्युनिटी अँड फॅमिली लाईफ, दॅट इज सोशिओलॉजिस्ट. सो या पद्धतीने हे वर्ड्स आपण सॉल्व्ह केले. नेक्स्ट इज, आता आपण पुढे मूव्ह करूया. पुढे आपल्याला अजून काही एक्सरसाइजेस आणि आणखी काही आहेत. आता आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत बघा. वी हॅव बीन गिवन व्हेरियस वर्ड्स. वर्ड्स मीन्स वी हॅव बीन गिवन द वर्ड्स अँड द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड ऑर द फर्स्ट फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड आपल्याला दिलेला आहे. सो इन्सेक्ट. सो इन्सेक्टशी रिलेटेड वर्ड आता आपण जो शिकलो तो कुठला होता, तर आपण म्हणू शकतो वी कॅन से एंटॉमॉलॉजिस्ट, किंवा एंटॉमॉलॉजी. एंटॉमॉलॉजिकल ऍडजेक्टिव्ह म्हटलं तर एंटॉमॉलॉजिकल, एंटॉमॉलॉजी म्हटलं तर नाउन, आणि एंटॉमॉलॉजिस्ट म्हटलं तर वन हू, दॅट इज नाउन अगेन. So let's say insects, entomology. Then language, philology. आणि philologist. तर तुम्ही आता लँग्वेजशी रिलेटेड हा वर्ड आहे कसं लक्षात ठेवू शकता बघा. लँग्वेज मध्ये फिलॉलॉजिस्ट है ना. सो फिलॉलॉजिस्ट याच्यामध्ये काय आहे, आता एक फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कन्फ्यूज नको व्हायचं नाही. एक फील आहे की लवशी रिलेटेड हा वर्ड आहे, लव. ओके, फील इज लव. सो आपण हे रूट पुढे बघणार आहोत. पण फिलॉलॉजिस्ट मध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, फील इज रिलेटेड टू फिलॉसॉफी. फिलॉ इज रिलेटेड टू फिलॉसॉफी, अँड फिलॉसॉफी कशी एक्सप्रेस होते, थ्रू लँग्वेज. सो असं
दिस इज व्हॉट नेमोनिक इज. आपण त्याला आपल्या सोप्या ट्रिक मध्ये काहीतरी आपण त्याला तयार करतो सो दॅट इट बिकम्स इझी फॉर अस टू रिमेंबर. ओके, याच्यामध्ये आता हे निमोनिक्स मध्ये नेसेसरीली रूट वर्ड वगैरे अशी कन्सेप्ट असेलच असं नाही. ही एक ऍडिशनल टेक्निक असते आपल्याला सोपं व्हावं समजण्यासाठी म्हणून. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता फिलॉलॉजिस्ट मध्ये फिलो आहे, सो फिलॉसॉफी. सो फक्त हे लक्षात ठेवायचं, फिलॉलॉजिस्ट इज नॉट स्टडी ऑफ फिलॉसॉफी बट फिलॉसॉफी कशी बनते तर लँग्वेज मधनच ना. फिलॉसॉफी इज मोठी मोठी लँग्वेज असते आपण म्हणतो. सो लॉजिस्ट स्टडी ऑफ लँग्वेजेस, philologist. One who studies language or study of language is philology. Social conditions is sociology. Sociology. त्यानंतर हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड आपण बघितलं अँथ्रोपॉलॉजी. 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 मीनिंग ऑफ वर्ड्स आपण म्हटलं ना, मीन मॅन, सी मॅन. सिमॅन्टिसिझम. सिमॅन्टिसिझम. ओके, आता एक लक्षात ठेवायचं, इथे सिमेंटॉलॉजिस्ट वगैरे असा वर्ड नाहीये किंवा सिमेंटिसिस्ट वर्ड आहे आणि सिमॅन्टिसिझम आहे. प्लांट्स इज बॉटनी, म्हणजे त्या शाखेला बॉटनी म्हणतात. सायंटिस्टला बॉटॅनिस्ट म्हणतात. ऍडजेक्टिव्ह म्हटलं तर बॉटॅनिकल. बॉटॅनिकल गार्डन असतं ना. सो पुढे आपण पाहूया काय आपल्याकडे. नेक्स्ट वी हॅव इज नंबर 7 द अर्थ. द अर्थ म्हटलं की भूविज्ञान, त्याला आणखीन एक वर्ड आहे. सो द अर्थशी रिलेटेड आपण वर्ड बनवू शकतो जिओलॉजी. जिओलॉजी. आता यांनी काय म्हटलं ना, नुसतं वर्ड तुम्ही रिकॉल करू शकता का, हे बघा. त्यांनी काय म्हटलं नाही ऍडजेक्टिव्ह रिकॉल करा किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाउन रिकॉल करा किंवा प्रॉपर नाउन, कॉमन नाउन रिकॉल करा, असं काही म्हटलं नाही. फक्त वर्ड आठवतो का. हेवनली बॉडीज. आपण जेव्हा हेवनली म्हणतो तेव्हा हेवनली किंवा सेलेस्टियल, आपण मगाशी बघितलं ना, हेवनली किंवा सेलेस्टियलचा अर्थ सिम्पली याच्यात आकाशीय किंवा आकाशिक असा घ्यायचा आहे. सो हेवनली बॉडीज, ग्रह, तारे, नक्षत्र, गॅलेक्सी, या सगळ्या हेवनली बॉडीज असतात आणि त्याला आपण म्हणतो ऍस्ट्रॉनॉमी. ऍस्ट्रॉनॉमी. आणि त्याचा अभ्यास करणारा ऍस्ट्रॉनॉमर. देन वी हॅव नंबर 10 अॅनिमल्स, सॉरी ऑल लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हटलं की बायोलॉजी. बायोलॉजी. आणि आता लिव्हिंग मध्ये प्लांट्सही आले, अॅनिमल्सही आले. प्लांट्स म्हटलं तर बॉटनी आणि अॅनिमल्स म्हटलं तर झुओलॉजी. आपण अॅनिमल्सला झू मध्ये ठेवतो ना, सो अॅनिमल्सचा स्टडी झुओलॉजी आणि प्लांटचा स्टडी बॉटनी. लिव्हिंग थिंग्स किंवा सजीवांचा अभ्यास इज बायोलॉजी. बायोस मीन्स लाईफ. आता आपल्याकडे सेशन 12 आहे. सो ओरिजिन्स अँड रिलेटेड वर्ड्स. पीपल अँड द स्टार्स. आता ही जी आयडिया आहे पीपल अँड द स्टार्स, याच्यामध्ये बघा आपल्याला काय काय आपल्याला आता वर्ड येणार आहेत बघा. अँथ्रोपॉलॉजिस्ट इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम रूट्स वी आर फॅमिलियर विथ. अँथ्रोपॉज म्हणजे काय. अँथ्रोपॉज म्हणजे मॅनकाइंड, मनुष्य. तुम्ही अँथ्रोपॉलॉजी असा एक विषय असतो ना, अँथ्रोपॉलॉजी मध्ये काय तेच आहे, डेव्हलपमेंट कशी झाली माणसाची, डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रेस, राईट. सो माणसाची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली, दॅट इज अँथ्रोपोज. सो अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड आणि लोगॉस इज सायन्स ऑर स्टडी. लोगॉस म्हणजे सायन्स ऑर स्टडी, राईट. नेक्स्ट लेट्स से पुढे आपल्याला काही डिस्कशन्स आहेत. आता बघूया आपण काय काय आहे. द सायन्स इज अँथ्रोपॉलॉजी, है ना. त्या सायन्सचं किंवा त्या विज्ञान शाखेचं नाव काय आहे. त्या विज्ञान शाखेचं नाव आहे अँथ्रोपॉलॉजी. सो त्याचं नाव आहे अँथ्रोपॉलॉजी. कॅन यू राईट द ऍडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ दिस वर्ड. सो ऍडजेक्टिव्ह काय अँथ्रोपॉलॉजिकल. काही काही ऍडजेक्टिव्हला आपण एल लावतो ना. सो anthropological. So certain adjectives take al, anthropological. Can you pronounce it anthropological? Then astronomer. Astronomer काय आहे. Astronomer काय करतो. built on Greek. Astron means star. Astron म्हणजे स्टार. सो ऍस्ट्रॉन मीन्स स्टार आणि नोमोस म्हणजे काय. नोमोसचे दोन मिनिंग्स आहेत.
नोमॉसचे मिनिंग आहेत दोन, अरेंजमेंट किंवा लॉ. रचना कशी असते किंवा कोणतं तत्व आहे, कोणता लॉ आहे, असं लॉ ऑर ऑर्डर. सो नोमॉसचे तुम्ही मिनिंग घेऊ शकता, अरेंजमेंट, त्यांची रचना, लॉ किंवा ऑर्डर. ऍस्ट्रॉनॉमर कशात इंटरेस्टेड असतो? इन द अरेंजमेंट ऑफ स्टार्स. तारे कसे अरेंज केले गेले आहेत, है ना? ताऱ्यांची अरेंजमेंट कशी आहे, स्टार्स अँड अदर सेलेस्टियल बॉडीज. मग त्यामध्ये काही समजा काही ग्रह असतील, है ना, काही अजून गॅलेक्सी असतील, या सगळ्यांची अरेंजमेंट कशी आहे ते ऍस्ट्रॉनॉमर स्टडी करतो. सो त्याला खगोलशास्त्रज्ञ किंवा ऍस्ट्रॉनॉमरला खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. आणि ऍस्ट्रॉलॉजीला खगोलशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजीला ऍस्ट्रॉनॉमीला खगोलशास्त्र. सो astronomy is yes, the science is astronomy. The adjective is astronomical. एल लावलं की ऍडजेक्टिव्ह, म्हणजे फक्त एल नाही आहे, ऍडजेक्टिव्ह बरेच आहेत पण त्यातलं एक एल आहे. अ वर्ड ऑफन यूज इन अ नॉन हेवनली सेन्स. आता बघा हा, तुम्हाला जेव्हा तुम्ही एक फ्रेज ऐकली असेल कधी समजा, किंवा आता तुम्ही स्टडी करू शकता, तुम्हाला जेव्हा म्हणायचं असतं ना एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे, तर तुम्ही एक फ्रेज ऐकली असेल, ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट. सो ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा ऍस्ट्रॉनॉमिकल रिझल्ट मिळाला. सो अगदी इतका मोठा अगदी जणू आकाशा एवढा, म्हणून ही ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट, प्रचंड मोठा परिणाम, असं ऍस्ट्रॉनॉमिकल रिझल्ट, अशा अर्थाने ही फ्रेज आली. सो ते म्हणतात की जेव्हा तुम्ही नॉन हेवनली सेन्स मध्ये यूज करता, म्हणजे आता तुम्ही ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट जेव्हा म्हणताय, हे रूपक आहे, आता रूपक म्हणून वापरलंय. सो इथे त्यांना म्हणायचंय आकाशा इतकं मोठं, अशा अर्थी. आता तुम्ही काही हे ग्रह, तारे, नक्षत्र तशा अर्थी नाही वापरताय, पण आकाशा इतकं मोठं म्हणून ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट, ऍस्ट्रॉनॉमिकल रिझल्ट. सो ऍज इन द ऍस्ट्रॉनॉमिकल साईज ऑफ द नॅशनल डेट, म्हणजे एखाद्या देशावरती जे कर्ज आहे त्याचं ते कर्ज किती मोठं झालंय आता, आभाळा एवढं मोठं झालंय ते, ना. इट हॅज बिकम great. It has become great in size, or it has become unmanageable. It has become mammoth. It has become gigantic. It has become a huge date. It has become colossal. खूप मोठं. सो खूप वर्ड आहे त्याला. आणि एक ऍस्ट्रॉनॉमिकल, रूपकात्मक. सो नॅशनल डेट. ओके. ऍस्ट्रॉनॉमी डील्स इन सच एनॉर्मस डिस्टन्सेस, खूप मोठं अशा अर्थी. म्हणून ऍस्ट्रॉनॉमीचं हे काय, त्याच्यामध्ये डिस्टन्सेस जे आहेत खूप मोठे डिस्टन्सेस असतात ना, किती लाखो किलोमीटर, लाखो करोडो किलोमीटर. द सन फॉर एक्झाम्पल इज 930 lakh miles from the earth, and light from stars travels toward the earth at 186,000 miles per hour per second. सो एवढे मोठे अंतर असतात. That the adjective astronomical is applied to any tremendously large figure. So कुठेही तुम्हाला खूप मोठं असं काही सांगायचं असेल, तिथे तुम्ही हे ऍस्ट्रॉनॉमिकल इम्पॅक्ट असं म्हणू शकता. ओके. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये याच्यातले प्रश्न वारंवार येत असतात, हे येऊ शकतं हे, किंवा आलंही असेल, आय डोंट नो. सो ओके. राईट. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट दॅट वी हॅव, ऍस्ट्रॉन स्टार, है ना. ऍस्ट्रॉन म्हणजे आपण बघितलं स्टार. ऍस्ट्रॉन स्टार कंबाईन्स विथ लोगोस. Astron star combines with logos and forms astrology. Astrology आपण म्हणतो ऍस्ट्रॉलॉजी भविष्य, है ना. ऍस्ट्रॉलॉजी इज, ऍस्ट्रॉलॉजर काय करतो, भविष्य सांगतो. ऍस्ट्रॉलॉजी इज भविष्य जे सांगण्याची जी एक स्पेशालिटी आहे. सो विच असेसेस इन्फ्लुएन्स ऑफ प्लॅनेट्स अँड स्टार्स, है ना. सो विच असेसेस इन्फ्लुएन्स ऑफ प्लॅनेट्स अँड स्टार्स ऑन ह्युमन इव्हेंट्स. सो आपण जे म्हणतो ना की जेव्हा संकट येतात, काही असं होतं, आपल्याला वाटतं, आपल्याला लोक सांगतात ना, अरे कदाचित तुझे स्टार्स खराब असतील, मग आपण ऍस्ट्रॉलॉजर कडे जातो, आणि आपल्याला ऍस्ट्रॉलॉजीचा जो अभ्यास करणारा जो असतो तो आपल्याला
तो बघतो की काय परिणाम झालेला आहे का ग्रह तारे नक्षत्र यांचा. सो द प्रॅक्टिशनर इज अन ऍस्ट्रॉलॉजर. ऍस्ट्रॉलॉजर ज्योतिषी जो असतो है ना, ऍस्ट्रॉलॉजर. कॅन यू फॉर्म द ऍडजेक्टिव्ह ऍस्ट्रॉलॉजिकल. ऍस्ट्रॉलॉजिकल. सो कन्फ्यूज होऊ नका. ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी या वेगळे वर्ड आहेत. तुम्हाला हे कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेत देऊ शकतात. ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी. सो ऍस्ट्रॉलॉजी मध्ये तुम्ही फक्त अभ्यास करताय. ऍस्ट्रो मीन्स रिलेटेड टू स्टार्स. आणि ऍस्ट्रॉनॉमी मध्ये तुम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करताय. नोमोस मीन्स रचना. रचना कशी आहे? ऍस्ट्रो मीन्स स्टार. स्टार, ग्रह, तारे, नक्षत्र यांची रचना कशी आहे ते ऍस्ट्रॉनॉमी मध्ये आहे. आणि स्टार्सचा अभ्यास म्हणजे आपण म्हणतो की तुझे स्टार्स खराब आहेत त्याचा अभ्यास म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी. बाय एटिमॉलॉजी अँड ऍस्ट्रोनॉट. आता आणखीन एक नवीन शब्द आला, ऍस्ट्रॉनॉट. सो ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रॉनॉमर झालं, ऍस्ट्रॉलॉजर झालं, आता एक ऍस्ट्रॉनॉट. सो ऍस्ट्रॉनॉट इज अ सेलर. सेलर म्हणजे काय? तर तो ट्रॅव्हलर असतो, तो ट्रॅव्हल करतो अमंग द स्टार्स. आकाशामध्ये ट्रॅव्हल करतो, आकाशामध्ये तो ट्रॅव्हल करत असतो. ग्रीक नॉट्स, NAUTES, सेलर. NAUTES मीन्स सेलर, ट्रॅव्हलर. दिस पर्सन इज टर्म्ड विथ समवॉट लेस एक्झॅगरेशन. म्हणजे याच्यापेक्षा कमी तीव्रतेचा शब्द काय आहे? कॉस्मोनॉट. कॉस्मोनॉट. सो बाय रशियन्स, ग्रीक कॉस्मॉस आणि युनिव्हर्स. सो जो युनिव्हर्स मध्ये ट्रॅव्हल करतो तो. रिलेटिंग टू सेलर्स. सेलर्स ट्रॅव्हल करणारे, सेलिंग प्रवास करणं. शिप्स जहाज, और नेव्हिगेशन है ना, नेव्हिगेशन. आपण जे म्हणतो ना की जीपीएस. सो जीपीएस काय असतं? नेव्हिगेशन सिस्टम असतं, ते आपल्याला नेव्हिगेट करतं, राईट. डिराइव्स ऑल्सो फ्रॉम नॉट्स. सो इट इज ऑल्सो फ्रॉम नॉट्स. अँड NAUTES in turn is from Greek nous, NAUS, that is ship, जहाज. A root used in nausea. म्हणजे आता नॉझिया या शब्दाचं आताचं जे मिनिंग आहे ते काय आहे? तर आपण म्हणतो मला नॉझिया येतो, मला नॉशिया येतो एखाद्या गोष्टीचा. सो आय फील नॉझिएटिक, आय फील नॉझिएटेड, मला नॉशिया येतो. सो मला खूप त्याची शिसारी येते. हा वर्डचं मिनिंग आहे, राईट, नॉझिया. पण याचं मिनिंग आलं कसं ओरिजिनली याचं मिनिंग काय आहे? शिप सिकनेस. आपण म्हणतो ना जहाजात बसल्यावरती किंवा समुद्रात बसल्यावरती काही लोकांना समुद्रातनं ट्रॅव्हल करणं, जहाजातनं ट्रॅव्हल करणं, ते काही लोकांना त्याची शिसारी येते, त्यांना व्हॉमिटिंग वगैरे होतं. सो ते याचा ओरिजिनल मिनिंग होता नॉझियाचा. आता नॉझियाचा मिनिंग असा घेतला जातो की मला याचा नॉझिया येतो, मला नॉशिया येतो, मला खूप शिसारी येते एखाद्या गोष्टीची. आय फील सिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. गिव्ह मी जस्ट 1 सेकंड. जस्ट 1 सेकंड. येस. सो वी हॅव ऍस्टर इज अ स्टार शेप फ्लावर. एक ऍस्टर नावाचं एक फुल असतं स्टार शेप्ड. ऍस्टेरिस्क अ स्टार शेप सिम्बॉल. हा असतो ना, आपण ऍस्टेरिस्क वापरतो ना. इज जनरली युज्ड इन रायटिंग और प्रिंटिंग टू डायरेक्ट द रीडर. जिथे ऍस्टेरिस्क दिलं असतं आपण मग खाली एक फुटनोट दिली असते, त्या ऍस्टेरिस्क त्या सिम्बॉलच्या पुढे ते त्याचं सिग्निफिकन्स दिलं असतं. आता ऍस्ट्रोफिजिक्स. ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजे भौतिकी खगोल. ऍस्ट्रो आणि फिजिक्स म्हणजे खूप खगोल पण आहे आणि भौतिकी पण आहे. सो भौतिकी खगोलशास्त्र, ऍस्ट्रोफिजिक्स, भौतिकी खगोलशास्त्र. सो आपल्याकडे डॉक्टर जयंत नारळीकर होते ना, फेमस ऍस्ट्रोफिजिसिस्ट, राईट. सो भौतिकी खगोलशास्त्र, फिजिक्स is that branch of physics dealing with heavenly bodies. पुन्हा एकदा heavenly bodies, that means stars, planets, galaxies. आता बघा एक गंमत बघा, इंटरेस्टिंग आहे. इट इज इंटरेस्टिंग टू नो डिझास्टर हा शब्द कसा आला. डिझास्टर म्हणजे एखादं खूप मोठं संकट. आपण जे म्हणतो की डिझास्टर घडलं, एखाद्याच्या लाईफ मध्ये डिझास्टर घडलं म्हणतो आपण, किंवा एखादं एक डिझास्टर घडलं आणि खूप मोठं कॅलॅमिटी आली, काही नैसर्गिक आपत्ती आली, राईट. सो डिसॲस्टर
आणि डिझास्ट्रस हे ऍडजेक्टिव्ह आहे. OUS म्हणजे फुल ऑफ डिझास्टर. OUS हे पण ऍडजेक्टिव्हचं सफिक्स आहे. जसं मगाशी AL बघितलं तसं एक आहे OUS, एक आहे AL, अजून बरेच आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत. ऑल्सो कम फ्रॉम ऍस्ट्रॉन दॅट इज स्टार. सो इन एन्शियंट टाइम्स इट वॉज बिलीव्ड, अजूनही काही लोक हे बिलीव्ह करतात इन एन्शियंट टाइम्स. पण हा शब्द कसा आला? एन्शियंट टाइम्स इट वॉज बिलीव्ड दॅट द स्टार्स रूल्ड ह्युमन डेस्टिनी. म्हणजे माणसाचं जे नशीब है ना, असं आधी मानलं जायचं की पुरातन काळात की माणसाचं जे नशीब आहे तर ते स्टार्स कंट्रोल करत असतात. आपण अजूनही आपण काही लोकांना म्हणताना ऐकतो ना की त्याचे स्टार्स खराब आहेत, म्हणजे त्याचं आता नशीबच खराब आहे, असं जे आपण काही लोकांना म्हणताना ऐकतो. सो असा त्याचा ओरिजिनेशन होतं. एनी मिसफॉर्च्यून ऑर कॅलॅमिटी, कोणतंही संकट. सो देअरफॉर हॅपन टू समवन बिकॉज द स्टार्स वर इन अपोजिशन. सो आता हे जे डिस आहे ना, डिस नावाचं प्रिफिक्स आहे डिझास्टर मध्ये, हे डिस नावाचं प्रिफिक्स आहे. सो प्रिफिक्स ऑफ मेनी मिनिंग, त्यातलं एक मिनिंग इथे आहे की तुझे स्टार्स तुझ्या अपोजिशन मध्ये आहेत. डिसचं एक मिनिंग आहे अपोजिशन, राईट? So stars were in opposition, a prefix of many meanings. In this word signifies against. ह्या वर्ड मध्ये डिझास्टर मध्ये अगेन्स्ट असा अर्थ आहे डिस्कचा, आणि ऍस्टर मीन्स स्टार. नोमॉस मीन्स अरेंजमेंट, लॉ और ऑर्डर, इज फाउंड इन टू अदर इंटरेस्टिंग इंग्लिश वर्ड्स. आता आपण दोन वर्ड्स बघू ज्याच्यामध्ये नोमॉस येतं. सो लेट्स टेक अ लुक एट दीज टू वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, इफ यू कॅन मेक युअर ओन लॉज फॉर युअर सेल्फ. ओके, आता बघा, इंटरेस्टिंग आहे हे. फार छान कन्सेप्ट आहे, सोपं जातं आपल्याला स्टडी करायला. ते काय म्हणतात, ऑथर सेज इफ यू कॅन मेक युअर ओन लॉज, तुम्ही जर का तुमचे स्वतःचे लॉज स्वतःच ठरवू शकले तर. इफ यू नीड नॉट आन्सर, इफ यू निडंट, याचा निडंट असा उच्चार नाही करायचा, निंट. इफ यू निंट आन्सर टू एनीवन एल्स फॉर व्हॉट यू डू, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही स्वतःचे लॉस ठरवू शकता. मी कोणत्या तत्वांवर चालायचं हे तुम्ही ठरवू शकता. इन शॉर्ट, इफ यू आर इंडिपेंडेंट देन यू एन्जॉय ऑटोनॉमी. सो ऑटोनॉमी म्हणजे याच्यामध्ये हे जे नमी आहे, नॉमी, NOMY, नमी. सो इट कम्स फ्रॉम नोमॉस विच इज लॉ. सो ऑटो मीन्स सेल्फ, सेल्फ लॉ, स्वायत्तता है ना, स्वायत्तता, ऑटोनॉमी, स्वायत्तता, राईट? अ वर्ड दॅट कंबाईन्स नोमॉस, याच्यामध्ये अरेंजमेंट नाही, याच्यामध्ये नोमॉसचं मिनिंग अरेंजमेंट नाही आहे या वर्डमध्ये नोमॉसचं मिनिंग आहे लॉ. लॉ विदिन ऑटो सेल्फ, म्हणजे सेल्फ लॉज, म्हणजे मी स्वतः, आपण स्वतः, सेल्फ डिसाइड्स द लॉ. सो ऑटोनॉमी देन इज सेल्फ लॉ, सेल्फ गव्हर्नमेंट. आपण बघतो ना की काही कॉलेजेस आता, जसं काही कंट्रीजला ऑटोनॉमी मिळते है ना, काही कंट्रीजला ऑटोनॉमी मिळते, ते फ्री असतात, कोणावर तरी त्यांच्या कोणाच्या गुलामगिरीत नसतात की डिसिजन कोण घेणार. सो दॅट इज ऑटोनॉमी. आता बघा, आपण म्हणतो काही कॉलेजेस, आपण म्हणतो ना, आपण असं ऐकत असतो की हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. सो आपण ऐकतो एखाद्या कॉलेजला ऑटोनॉमी मिळाली म्हणजे काय, आता ते कोणत्या युनिव्हर्सिटी वगैरेच्या अंडर नाही येणार, ते त्यांना कोणती तरी युनिव्हर्सिटी कंट्रोल नाही करणार, ते स्वतःच आपल्या एक्झाम्स घेतील, ते स्वतः सिलेबस ठरवतील. दॅट इज ऑटोनॉमी, स्वायत्तता. 50 स्टेट्स इन अवर नेशन. आता अवर नेशन म्हणजे हे ऑथर नॉर्मन लुईस इज अमेरिकन, राईट? सो ही सेज 50 स्टेट्स आहेत अमेरिकेमध्ये, दे आर फेअरली ऑटोनॉमस, बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. अल्टिमेटली ते फेडरल गव्हर्नमेंटच्याच अंडर आहे, पण बऱ्यापैकी ते स्वायत्त आहेत, बट नॉट कम्प्लिटली, पूर्णपणे जरी नसलं तरी. ऑन द अदर हँड, इन मोस्ट कॉलेजेस ईच सेपरेट डिपार्टमेंट इज प्रिटी मच ऑटोनॉमस, म्हणजे एक एक डिपार्टमेंट जे आहे ते आपलं कार्य युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजच्या अंडरच, पण तरी त्यांना आपापलं करायला फ्रीडम असतं. दॅट इज ऑटोनॉमी. अँड ऑफकोर्स वन ऑफ द बिग रिझन्स फॉर द रिव्होल्युशन ऑफ 1776, 1776 जी क्रांती झाली, वॉज दॅट अमेरिका वॉन्टेड ऑटोनॉमी. अमेरिकेवरती जे इंग्लंडने राज्य केलं त्याच्यापासून त्यांना ऑटोनॉमी हवी होती, स्वायत्तता हवी होती, राईट? सो हे याचं मिनिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया. लेट्स टेक नेक्स्ट हे. ओके, you know the instrument that beginners at the piano use to guide their timing. जे
पियानो वाजवणारे जे पियानो प्लेयर्स असतात, पियानिस्ट असतात, जे बिगिनर्स असतात ना, सुरुवात जे नवशिके असतात, सो यूज टू गाईड देअर टायमिंग, त्यांचं टायमिंग गाईड करण्यासाठी ते एक इन्स्ट्रुमेंट वापरतात. सो अ पेंड्युलम स्विंग्स बॅक अँड फोर्थ. अ पेंड्युलम, जे पेंड्युलम असतं ते मागे आणि पुढे जातं, मेकिंग अन ऑडिबल, जे ऐकू येणारं क्लिक ऍट ईच स्विंग, है ना. सो प्रत्येक स्विंगला एक क्लिक ऐकू येतो. अँड इन दॅट वे गव्हर्न्स और ऑर्डर्स द मेजर और टायमिंग ऑफ द प्लेयर. त्या प्लेयरचं टायमिंग गव्हर्न करण्यासाठी किंवा ऑर्डर, ती ऑर्डर मध्ये ठेवण्यासाठी एक हे असतं इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणतात मेट्रोनॉम. सो मेट्रोनॉम इज दॅट इन्स्ट्रुमेंट which is composed of nomos, that is nomos and metron. So measurement आणि nomos मध्ये याच्यामध्ये ऑर्डर. सो काय करतं ते, गव्हर्न करतं. सो मेट्रोनॉम इज अन इन्स्ट्रुमेंट विच पियानिस्ट यूज और बिगिनर्स इन पियानो लेसन्स यूज टू गाइड देअर टायमिंग, राईट. सो दॅट इज मेट्रोनॉम. सो हे लक्षात ठेवा, हे इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे. मेट्रोनॉम इज नेम ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू गाइड द प्लेयर्स फॉर देअर टायमिंग. आणि मग त्याच्यामध्ये एक पेंडुलम असतो, बॅक अँड फोर्थ, एक ऑडिबल आवाज येतो, प्रत्येक स्विंगला एक क्लिक येतं, आणि मग गव्हर्न्स और ऑर्डर्स द मेजर ऑफ टायमिंग ऑफ द प्लेयर. याच्यामध्ये मेट्रॉन मीन्स मेजरमेंट आणि नोमोस नॉम याच्यामध्ये आहे ऑर्डर किंवा गाईड अशा, राईट. नेक्स्ट लेट्स कम टू सेकंड, द अर्थ अँड इट्स लाईफ. जिओलॉजिस्ट, जिओ नॅशनल जिओग्राफी, त्याच्यामध्ये हेच रूट आहे, जिओ अर्थ. जिओलॉजिस्ट डिराइव्स फ्रॉम ग्रीक जीई और जीईओ अर्थ. द सायन्स इज जिओलॉजी. कॅन यू राईट द ऍडजेक्टिव्ह? ऍडजेक्टिव्ह काय आहे असं? जिओलॉजिकल, right? Can you pronounce it? Okay. Next we have is पुढे आहे जिओमेट्री. जिओमेट्री किती वेळा आपण ऐकलंय हा वर्ड, है ना. तर आता याचं ओरिजिन काय आहे, हा वर्ड, त्याची उत्पत्ती कशी झाली. सो जी प्लस मेट्रॉन. सो जिओ इज अबाउट अर्थ अँड मेट्रॉन इज मेजरमेंट. बाय एटिमॉलॉजी, म्हणजे या शब्दाच्या एटिमॉलॉजी प्रमाणे मेजरमेंट ऑफ द अर्थ. आता त्या काळी कसं होतं, खूप पुरातन काळी, दॅट ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्सची अशी ब्रँच आहे जिओमेट्री. भूमिती, भू म्हणजे पृथ्वी आणि मिती म्हणजे मोजणं. ट्रीटिंग ऑफ मेजरमेंट अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड प्लेन फिगर्स. मेजरमेंट ऑफ सॉलिड अँड प्लेन फिगर्स such as angles, triangles, squares, spheres, prisms, etc. Etymology of word shows that this ancient science was originally concerned with मेजरमेंट ऑफ लँड. पुरातन काळात जमीन मोजण्यासाठी, म्हणजे जमिनीचा किती लांबी आणि ते सगळं मोजण्यासाठी, आणि स्पेसेस ऑन द अर्थ, त्याची सुरुवात झाली होती जिओमेट्री, भूमिती. मग त्याच्यानंतर आता हे आपण मॅथमॅटिक्सची अशी ब्रांच घेतो की विच ट्रीट्स मेजरमेंट अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड अँड प्लेन फिगर्स. मग त्याच्यामध्ये अँगल्स आलं, ट्रायंगल्स, स्पियर्स म्हणजे सॉलिड असतं, प्रिझम्स. ओके. द मॅथमॅटिशियन इज अ जिओमेट्रिशियन. सो अ जिओमेट्रिशियन, म्हटलं की हा नाऊन झालं, हे झालं नाऊन, कॉमन नाऊन, जिओमेट्रिशियन. द ऍडजेक्टिव्ह इज जिओमेट्रिक. आता इथे जिओमेट्रिकल नाही करायचं, जिओमेट्रिक. नेक्स्ट लेट्स टेक अ लुक ॲट जिओग्राफी. जिओग्राफी इज रायटिंग अबाउट. सो जिओग्राफी मध्ये काय इन्व्हॉल्ड आहे आपण बघूया. जिओग्राफी इज रायटिंग अबाउट. ग्राफेन इज टू राईट और ड्रॉ. टू राईट किंवा ड्रॉ करणं किंवा अशा अर्थी ग्राफेनचा मिनिंग आहे. सो और मॅपिंग पण याचं एक मॅप अशा अर्थी पण या ग्राफेनचा हे होतो, मॅप बनवणं अशा अर्थी. सो मॅप बनवणं म्हणजे अल्टिमेटली लिहिणंच किंवा काढणं, बनवणं किंवा मॅपशी रिलेटेड हे आहे. मॅपिंग म्हणजे मॅपिंग द अर्थ, है ना. आपण अर्थचा जे काही मॅप बनवतो, दॅट इज जिओग्राफी.
अ प्रॅक्टिशनर ऑफ द सायन्स इज अ जिओग्राफर. भूगोल आपण जे म्हणतो जिओग्राफी भूगोल, भूमिती जिओमेट्रिक जिओग्राफी भूगोल. जिओग्राफर, द ऍडजेक्टिव्ह इज जिओग्राफिक. जिओग्राफिक. सो इथे ग्राफचा मिनिंग, इथे याच्यात ग्राफचा मिनिंग राईट असा न घेता टू ड्रॉ ऑर टू मॅप, तयार करणं, नकाशा तयार करणं, काहीतरी काढणं. सो अशा अर्थी. द नेम जिऑर्ज इज ऑल्सो डिराइव्ड. आता इंग्लिश लोकांमध्ये जे जॉर्ज नाव आहे इज डिराइव्ड फ्रॉम जीई, जिओ, अर्थ प्लस अर्गॉन. अर्गॉनॉमिक्स एक ब्रँच आहे, अर्गॉनॉमिक्स. अर्गॉन वर्क. द फर्स्ट जॉर्ज वॉज अन अर्थ वर्कर और फार्मर. पहिलं जो जॉर्ज होता ना, ते त्याचं मिनिंग होतं अर्थ वर्कर किंवा फार्मर, म्हणजे त्याच्यातही जिओ होतं. सो दॅट वे. आता बायोलॉजिस्ट combines bios life with logos science study. The science is biology. The adjective biological किंवा biological. Next we have bios life is also found in biography. एखाद्याची बायोग्राफी लिहिणं म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचं चरित्र. बायोग्राफी लिहिणं इज चरित्र लिहिणं. आणि ऑटोबायोग्राफी स्वतःचं चरित्र स्वतः लिहिणं. बायोग्राफी इज जीवनी. याला एक हिंदीमध्ये किंवा हिंदी मराठीतही हा वर्ड जीवनी. सो बायोग्राफी इज चरित्र आणि ऑटोबायोग्राफी इज ऑटो मीन्स सेल्फ. स्वतःचं चरित्र स्वतःच लिहिणं, आत्मचरित्र. सो रायटिंग अबाउट बायोलॉजी, बायोग्राफी इज रायटिंग अबाउट. त्याच्यानंतर तुम्ही एक बायोपिक वर्ड पण ऐकला असेल. बायोपिक म्हणजे काय, एखाद्याच्या जीवनाविषयीचा चित्रपट. ओके. देन वी हॅव नेक्स्ट समवन्स लाईफ. रायटिंग अबाउट समवन्स लाईफ. एक जण दुसऱ्याचं लिहितोय ती बायोग्राफी. आणि ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःचं लिहितोय. स्टोरी ऑफ वन्स लाईफ रिटन बाय वन सेल्फ, स्वतःनेच लिहिलेलं. अँड बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय, आपण म्हणतो बायोप्सी आणि ऑटोप्सी अशा दोन हे आहेत, टेस्ट असतात. सो लक्षात कसं ठेवायचं, बायोप्सी म्हणजे जिवंत टिश्यूची एक परीक्षण आणि ऑटोप्सी म्हणजे डेड बॉडीच्या एखाद्या टिश्यूचं परीक्षण. सो लक्षात ठेवायला सोपं आहे. बायोप्स म्हणजे काय, लाईफ म्हणजे जिवंत असताना केलेली टिश्यूची टेस्ट आणि मग उरलेलं जे आहे ते डेड. सो ऑटोप्सी इज टेस्ट ऑफ अ डेड बॉडी. सो अ मेडिकल एक्झामिनेशन ऑर व्ह्यू. ऑप्सिस किंवा ऑप्टिकोज म्हणजे व्ह्यू, बघणं. आपण आधी बघितलं होतं हे रूट. व्ह्यू किंवा विजन, जनरली थ्रू अ मायक्रोस्कोप ऑफ लिव्हिंग टिश्यू. बायोप्सी मध्ये लिव्हिंग टिश्यू. फ्रिक्वेंटली परफॉर्म वेन कॅन्सर इज सस्पेक्टेड. अ स्मॉल पार्ट ऑफ द टिश्यू इज कट फ्रॉम द अफेक्टेड एरिया. जिथे ती काही जखम आहे, वेदना आहे, जे काही आहे, तिथून एक टिश्यू कट केला जातो. अँड अंडर द मायक्रोस्कोप इट्स सेल्स कॅन बी इन्व्हेस्टिगेटेड फॉर एव्हिडन्स ऑफ मॅलिग्नन्सी. मित्रांनो, मॅलिग्नन्सी म्हणजे काय, तर मॅलिग्नंट आणि बेनाइन अशा दोन आजारांमध्ये असतात है ना, जे कॅन्सरचे जे ट्यूमर असतो. सो तो ट्यूमर मॅलिग्नंट असतो किंवा बेनाइन असतो. मॅलिग्नंट म्हणजे जीवघेणा, तो पसरत जातो. आता आपण पुढे एक मेलाइन असा एक वर्ड आहे, तो आपण बघूया. एखाद्याची प्रतिमा मेलाइन करणं, सो हार्म करणं अशा अर्थी ते आहे. सो त्याची तीव्रता काय आहे हे बघण्यासाठी बायोप्सी करतात, जिवंतपणी केलेली परीक्षण. ऑटोप्सी मृतदेहाचं केलेलं परीक्षण. बायोप्सी इज कॉन्ट्रास्टेड म्हणजे विरोधी आहे विथ ऑटोप्सी. बायोप्सी आणि ऑटोप्सी यांच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे. कसा काय, विच इज अ मेडिकल एक्झामिनेशन ऑफ अ कॉर्प्स. CORPS, कॉर्प्स म्हणजे मृतदेह, राईट. इन ऑर्डर टू डिस्कवर द कॉज ऑफ डेथ. To discover the cause of death, the autopsy means, as you know, self. So self in an autopsy, etymologically speaking, the surgeon or pathologist determines by actual view or sight rather than by theorizing, that is by viewing or seeing for oneself. स्वतः बघतो ऑटोप्सी मध्ये. आणि what brought the corpse to its present grievous state. बोटॅनिस्ट, तुम्ही फक्त मी तुम्हाला जी आता ट्रिक सांगितली त्याच्याने तुम्ही लक्षात ठेवा बायोप्सी म्हणजे काय आणि ऑटोप्सी म्हणजे काय. सो बोटॅनिस्ट इज फ्रॉम ग्रीक बोटॅन प्लांट, द फील्ड इज बॉटनी है ना, बॉटनी. द ऍडजेक्टिव्ह इज बोटॅनिकल. झुओलॉजिस्ट इज फ्रॉम ग्रीक झुइऑन,
or zoe on animal, the science is zoology. याचं प्रोनाउन्सिएशन बरेच लोक झुलॉजी करतात. झुलॉजी करायचं नाही, झुओलॉजी. झुओलॉजी असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. पुढे बघूया आपण. व्हॉट वी हॅव नेक्स्ट इज द ऍडजेक्टिव्ह zoological. Adjective is zoological. Zoological. Then the combination of the two O's tempts many people to pronounce the first three letters of these words in one syllable. Thus, zoo. तसं न करता, however, the two O's should be separated. Cooperate म्हणतात आपण, cooperate नाही म्हणत नाही याला, तसं ते म्हणतात. झुलॉजी नाही म्हणायचं, कोऑपरेट सारखं झुओलॉजिकल म्हणायचं, झुओलॉजी. इवन दो नो हायफन इज यूज्ड इन द स्पेलिंग टू इंडिकेट सच सेपरेशन. आता हे जे ऍडजेक्टिव्ह आहे ना, झुओलॉजिक नाही आहे, झुओलॉजिक नाही आहे, झुओलॉजिकल आहे. से zoologist, zoology, zoological. Zoo, a park for animals, is a shortened form of zoological garden. So zoological garden म्हणजे थोडक्यात काय, zoo. So and is of course, प्राणी उद्यान असताना of course pronounced in one syllable. Okay. Next, let's take a look at next part. The zodiac is a diagram. है ना, आपण म्हणतो ना झोडिएक साइन. सो आपण ते झोडिएक साइन, आपण ती झोडिएक जे म्हणतात ना झोडिएक साइन्स वगैरे. सो याच्यामध्ये इज अ डायग्राम युज्ड इन ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये ते झोडिएक साइन ही संकल्पना आहे. ऑफ द पाथ कशाचा, सूर्य, चंद्र आणि प्लॅनेट्स. इट कंटेन्स इन पार्ट लॅटिन नेम्स फॉर व्हेरियस ॲनिमल्स. आता ज्या वेगवेगळ्या राशी असतात बघा झोडिएक साइन्स. सो त्याच्यामध्ये स्कॉर्पिओ इज बिंचू, स्कॉर्पिओन. लिओ इज लायन. कॅन्सर इज क्रॅब, खेकडा. टॉरस इज बुल, बैल. एरीज इज रॅम. सो तो जो हे असतो रॅम इज एडका सारखं, राईट. सो दॅट इज एरीज, रॅम. अँड Pisces fish. Hence its derivation from zoe on animal. The adjective is zodiacal. आपण म्हणतो zodiacal. सो zodiac आणि zodiacal. त्यानंतर आता रिव्ह्यू ऑफ इटिमॉलॉजी, प्रिफिक्स आणि रूट मिनिंग. अँथ्रोपोस, मॅनकाइंड. इंग्लिश वर्ड अँथ्रोपॉलॉजिकल, म्हणजे सॉरी आपण म्हणू शकतो अँथ्रोपोस, मॅनकाइंड. इंग्लिश वर्ड anthropologist. त्यानंतर लोगोस, सायन्स, स्टडी. याचा इंग्लिश वर्ड काय बनेल, लोगोस. सो आपण म्हणू शकतो ऍस्ट्रॉलॉजी, ऍस्ट्रॉन स्टार. त्याच्यात आपण ऍस्ट्रॉलॉजी टाकू शकतो. इथे ऍस्ट्रॉन स्टार, ऍस्ट्रॉनॉमी. सो आपण मगाशी म्हटलं ना, कन्फ्युज नका होऊ. ऍस्ट्रॉनॉमी इज खगोल. नोमॉस इज रचना, ताऱ्यांची रचना. सो इट बिकम्स खगोलशास्त्र. आणि ऍस्ट्रॉलॉजी इज भविष्य किंवा पत्रिका बघणारे जे लोक असतात त्याचा अभ्यास करणारे, ऍस्ट्रॉलॉजी. ग्रह ताऱ्यांचा मानवाच्या जीवनावर काय परिणाम होतो, दॅट इज ऍस्ट्रॉलॉजी. नॉट सेलर, ऍस्ट्रोनॉट किंवा कॉस्मोनॉट. ऍस्ट्रोनॉट, NAUT. नॉटिकल माइल्स असं पण असताना समुद्रामधली जी अंतर असतात ना, त्याला नॉटिकल माइल्स मध्ये डिफाईन करतात. नॉस, शिप. इंग्लिश वर्ड. सो आपण म्हणतो तो मगाशी आपण वर्ड बघितला होता नॉझिया. कसा आला तो वर्ड, नॉझिया. मला शिसारी येते, नॉझिया, राईट. त्यानंतर आय फील नॉझिएटिक. डिझास्टर. Nomos, arrangement, law, order. So again you may say astronomer. Autos, self. English word autonomy. Metron, measurement. So let's say metron. So ओके. सो मेट्रोनोम आपण मगाशी बघितलं ना, इन्स्ट्रुमेंट. मेट्रोनोम
ते इन्स्ट्रुमेंट असतं ना, ते गाईड करतं. पियानो लेसन मध्ये जे बिगिनर्स असतात त्यांना ते टाइम साठी गाईड करायला पेंडुलम असा शिफ्ट होत असतो आणि त्याचं एक रिपिटेशन झालं की एक क्लिक अशा अर्थी त्यांना टाइम मोजण्यासाठी किंवा गव्हर्न करण्यासाठी मेट्रोनोम. त्यानंतर जिओ अर्थ, इंग्लिश वर्ड जिओलॉजी, जिओलॉजी. त्यानंतर ग्राफेन टू राईट जिओग्राफी. आपण जिओग्राफी मध्ये काय करतो, आपण लिहितो कशाविषयी, पृथ्वीविषयी. म्हणजे लिहितो म्हणजे रचना, म्हणजे कशी लिहितो रचना, नकाशा काढून. ओके. त्यानंतर आता त्याला एक वेगळे परत एक वर्ड आहे बरं, कार्टोग्राफी एक आणखी एक वर्ड आहे. जिओग्राफी म्हणजे भूगोल, हे लक्षात ठेवा. जिओग्राफी इज भूगोल, पण कार्टोग्राफी इज मॅप्सचं रिलेटेड एक वर्ड आहे, तो आपण बघूया नंतर. ओके, तो याच्यात येईलच पुढे. कार्टोग्राफी हा एक वर्ड आहे. सो जस्ट वेट. येस, बायोज लाईफ, इंग्लिश वर्ड बायोलॉजी, देन बायोप्सी वगैरे हे जे वर्ड्स आहेत. सो बायोज लाईफ, बायोलॉजी. ऑप्सिस, ऑप्टिकोस, व्यू, विजन, साइट, इंग्लिश वर्ड. बायोप्सी, बटन, प्लांट, बॉटनी. Zoon, animal, zoology. Using the words, can you pronounce the words? Anthropology, then anthropological. Astronomy, astronomical. Then astrology, astrological. Then astronaut, then cosmonaut. पुढे काय बघू? Then we have nautical, asterisk, disaster, disastrous. Can you pronounce the words? Geology, geological, geometry, geometrician. Then we have geometric, geography. Then we have geographer. Then we have geographical. Then we have biology. Then biological, biography. Then we have biographer. Then we have biographical. Next is, can you pronounce the words? Autonomy, right? Autonomy. So इथे आहे autonomy. Autonomous. Then metronome. Then autobiography. Then autobiographer. Autobiographical. Biopsy, autopsy, botany, botanical. Then zoology, zoological, zodiacal. ओके, आता आपण इथे 18 ला आपण थांबूया. इन द नेक्स्ट सेशन वी विल सी द लेटर पार्ट ऑफ दिस सेशन. याच्यामध्ये पुढे क्विजेस आहेत, टेस्ट आहेत, राईट. वी हॅव गॉट क्वेश्चन्स टू सॉल्व, राईट. So make sure that you keep learning through this book, right? Because it is, as we said, हे जे book आहे ना, ते that is like, you know, the most famous book we can say of vocabulary. ज्याला होली ग्रेल म्हणतात काही लोक. होली, HOLYGRAIL, होली ग्रेल. सो एक फ्रेज आहे इंग्लिश मध्ये, फाइंड आउट करा होली ग्रेलचा मिनिंग काय. म्हणजे त्याला एखादा खूप पवित्र असा एक ग्रंथ असतो, तर तसं काहीतरी एक होली ग्रेलचं काय असेल ते फाइंड आउट करा. सो दिस इज कॉल्ड ट्रीटीज, याला म्हणतात द बेस्ट ट्रीटीज एव्हर रिटन. So we will join, or we will discuss next ideas in the upcoming sessions. Till then, keep learning.
कीप टेकिंग नोट्स, एकदा दोनदा रिवाइज करा. हे क्वेश्चन्स सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये बरेच वेळा विचारले जाऊ शकतात, विचारले गेले आहे त्याच्या आधी सुद्धा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, कीप लर्निंग थ्रू दिस सेशन्स. आणखी काही vocabचे सेशन्स आपण सुरू करणार आहोत व्हेरी सून. सो या टिल दॅट टाइम, स्टे सेफ, टेक केअर अँड हॅपी लर्निंग. बाय बाय.